जय भीम मी कुंती. बघूया आजचं बातमीपत्रक. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार बांधकाम कामगार व मोलकरणींच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. युनियनचे जिल्हा अध्यक्ष संजय गुदगे, महाराष्ट्र सचिव प्रशांत वाघमारे, शहर अध्यक्ष गणेश कुचेकर यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक दसरा चौकात असणाऱ्या छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा विनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे. तर कामगारांच्या आक्रोश मोर्चा काढण्याचं कारण म्हणजे प्रत्येक कामगाराला मुलांना टॅब मिळावं, नंतर कॉलेज शिकणाऱ्या मुलांना लॅपटॉप मिळावं, त्याच पद्धतीनं प्रत्येक मुलांना शाळेत जाण्यासाठी सायकली मिळाव्यात. तसेच कामगारांची नोंदणी करताना 18 ते 60 वयाची अट घातली जाते, पण त्याची मूर्ती झाल्यानंतरनं 50 वयाची अट घातली जाते. तर ती अट रद्द करून प्रत्येक कामगाराला नैसर्गिक मूर्ती झाल्यानंतरनं तो लाभ मिळावा. त्या पद्धतीनं प्रत्येक कामगाराला पेन्शन 60 वर्षानंतरनं पेन्शन योजना लागू करावी. तसेच कामगार व त्याच्या परिवाराला मेडिक्लेम योजना लागू करावी. तसेच एक मार्केट यार्डमधील जे कर्मचाऱ्यांचं जे ऑफिस आहे बांधकाम कामगारांचं, त्या ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांच्या हाताशी धरून एजंटगिरीचं म्हणजे जोरात धंदा चालू आहे. प्रत्येक दुसऱ्या संघटनेचे किंवा बांधकाम कामगार जाऊ देत किंवा दुसऱ्या संघटनेचे पदाधिकारी तिथं गेले तर आत जाण्यास परवानगी नाही म्हणून बोर्ड लावलं जातं आणि इतर ते एजंटगिरीस वाव देणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांना त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची आग्रहाची मागणी आहे. त्याच पद्धतीनं जे भिवंडीमध्ये संकेत गोसावी यांची हत्या झालेली आहे, तर ते जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा मिळाली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये महागाई वाढलेली आहे, महागाई दूर करावीत. त्याच पद्धतीनं आता जे 2024चं इलेक्शन होणार आहे ते EVM मशीनवर न होता तो बॅलेट पेपर व्हावा. त्याच पद्धतीनं केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार जे त्यांच्या सरकारविरुद्ध बोलतात त्यांना ईडीचं वगैरे भीती घालून त्यांना आपल्या सरकारमध्ये आल्यानंतरनं सगळे धुतल्या तांदळासारखं होते असं दाखवण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढलेला आहोत. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हिटलरशाही सुरू आहे, गुंडांचा सुळसुळाट सुरू झालेला असा प्रकार दिसतोय. की अनेक राजकीय पक्ष फोडायचे आणि वेगवेगळ्या पद्धतीने यंत्रणा राबवायचं, ईडीचं प्रकार दाखवायचं आणि आपल्या पक्षात घ्यायचं आणि धुतलेल्या तांदळासारखं दाखवायचे, अशी जी परिस्थिती आहे. यामुळे जो भ्रष्टाचार करत आहे तो तर बाजूलाच आहे, पण जो सरकारच्या विरोधात जो आवाज काढतो त्याचा मात्र आवाज बंद करण्यासाठी अनेक तऱ्हेची ह्या महाराष्ट्र सरकारामध्ये केंद्र सरकारमध्ये उपाययोजना चालल्या आहेत. हे तात्काळ बंद झाल्या पाहिजे आणि या महाराष्ट्र सरकारचा आणि केंद्र सरकारचा या निमित्ताने मी निषेध करतो. गेले आणि आता जे 2024ची निवडणूक येत आहे ही 2024ची निवडणूक EVMवर न घेता बॅलेट पेपरवर घ्यावं यासाठी देशभर अनेक राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आंदोलने सुरू आहेत. तरी देखील हे सरकार किंवा हे निवडणूक आयोग याच्यावर काहीच बरेच शब्द काढायला तयार नाही. याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. पण येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये EVM हिच्यावर न घेता बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी आम्ही त्या सरकारला निवडणूक आयोगाला विनंती करतो. या ठिकाणी लोकशाही आहे की नाही असं आता आम्हाला शंका निर्माण व्हायला लागलेली आहे. संविधान धोक्यात आलेलं आहे. 16 वर्षे संकेत भोसले या नावाच्या मुलाला ही 15-20 राजकीय गुंडांनी त्याला त्याची पूर्णपणे हत्या केली, पण त्यांच्यावर कोणताही अजून कारवाई सुरू नाही. ही तात्काळ कारवाई सुरू करून त्या लोकांना फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. वारंवार आम्ही निवेदन आंदोलन शांततेने मार्गाने काढत आहोत. याची सरकारने दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला उग्र पद्धतीने आंदोलन करायला लावू नये अशी या ठिकाणी मी घोषणा करतो, इशारा देतो आणि थांबतो. आज वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा संयुक्त किसान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाहीर निवेदन देण्यात येऊन केंद्र सरकारला इशाराही देण्यात आलाय. MSP कायद्यातील शेतकरी विरोधी धोरण हटवण्यात यावे. 2014ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशातील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यावी. दिल्लीच्या सीमेवर अविरत सुरू असलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाला न्याय द्यावा अशा विविध मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.
देशाचं टोपी सरकार सत्तेवर बसलेलं आहे मित्रांनो. म्हणून या देशाच्या टोपी सरकारला कसं काय सत्तेच्या खाली उतरवायचं आणि देश सुरक्षित करायचा, इथला शेतकरी सुरक्षित करायचा, या संदर्भात आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे मित्रांनो. हरियाणाच्या बॉर्डरवर असेल, पंजाबच्या बॉर्डरवर असेल, शेतकऱ्यांतर्फे त्या ठिकाणी पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. मागच्या वेळेस आंदोलन सुरू होतं तेव्हा आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत प्रहारचे माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यातील गुरुकुल मोजरी ते दिल्लीपर्यंतचा आम्ही 2 व्हीलरचा प्रवास या ठिकाणी केला होता आणि त्या ठिकाणी आम्ही स्वतः प्रत्यक्षात ते आंदोलन त्या ठिकाणचं पाहिलेलं आहे. त्याच धर्तीवर पुन्हा ते मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे आणि कुठेतरी केंद्र सरकार शेतकऱ्यांची गळचिपी करत आहे. कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद द्यायला तयार नाही. देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांना भेटायलाही तयार त्या ठिकाणी नाही आहेत. फक्त त्या ठिकाणी सरकारचं प्रतिमंडळ जाते, परंतु त्या ठिकाणी आश्वासन देण्यात येत आहे, परंतु निर्णय मात्र होत नाही आहे. देशात महत्त्वाचा स्वामीनाथन आयोग आहे, त्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्या ठिकाणी लागू करण्यात यावा. त्याच्यानंतर MSPचा जो कायदा आहे, प्रमुख हमीभावाचा जो प्रामुख्याने मागणी आहे, ती एक त्या ठिकाणी मागणी त्या शेतकऱ्यांची आहे. आणि ज्या वेळेस बैठक त्या ठिकाणी एक झाली होती, पंढेर असतील किंवा त्यांचे जे सहकारी होते, त्यावेळेस जेव्हा बैठक त्या ठिकाणी झाली होती त्यावेळेस फक्त 5 जे देशातले पीक आहेत त्या 5 पिकांवरच त्यांची सरकारकडून हमीभाव देण्याचं ठरवलं होतं. परंतु त्या शेतकऱ्यांनी ते 5 पिकाला कुठल्याही प्रकारची सहमती न दर्शवता देशातले जवळपास 25 ते 30 पिकांवर एकंदरीत हमीभाव देण्यासाठी सरकारला निमंत्रित केले होते किंवा त्यांनी मागण्या दिल्या होत्या. परंतु त्यानंतर केंद्र सरकारकडून कुठलाही आजपर्यंतचा प्रस्ताव त्या ठिकाणी 25 पिकांवर आलेला नाही आहे. महाराष्ट्रच आपला का बरं यामुळे मागे होता, त्यानिमित्त अविनाश भाऊ असतील, आम्ही सर्वजण बसलो आणि एक त्याच्यानंतर ठरलं की एक कुठंतरी आपल्याला संयुक्त किसान मोर्चा एक वर्धेत सगळे पक्ष मिळून, सगळं संघटना मिळून आपल्याला केला पाहिजे आणि कुठंतरी या सरकारचा निषेध केला पाहिजे. त्यामुळेच आजचं हे आपलं धरणे आंदोलन आहे. जायचं नाही आणि आपण खूप भरभरून देतो आहोत असा गवगवा करायचा, ही सध्याची पॉलिसी आहे आणि ही फसवणुकीची पॉलिसी आहे. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत याचा निषेध आणि याचा विरोध झाला पाहिजे. त्या दृष्टीने आज आपण हे आंदोलन या ठिकाणी करतो आहोत. आणि शेतकऱ्यांची जी फसवणूक चाललेली आहे, म्हणजे साहेबांनी दिलेले इतर शब्द तर ते त्यांनी फिरवलेच, पण दुप्पट दाम देऊ, अमकं करू, धमकं करू, हे सगळं खूप सांगितलं, पण त्यातलं काहीही झालेलं नाही आणि काहीही त्यांना करायचं नाही. त्याच्यामुळे पण कमीत कमी जे त्याच्या हक्काचं आहे, जे त्यांनी ऑनलाईनच्या लाईनीत उभं राहून पीक विम्याचे हप्ते भरले, पैसे भरले, त्यांनासुद्धा पीक विमा तुम्ही जर देणार नसाल तर हा तुम्ही त्यांचा जो छळ मांडला आहे हा थांबला पाहिजे. त्याच्यासाठी हे आंदोलन आहे. एकता रॅलीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी 14 एप्रिल रोजी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांपैकी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार यावर्षी बाबा आमटे यांच्या संस्थेला देण्यात येणार आहे. यावर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीला देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. हा पुरस्कार डॉक्टर विकास आमटे स्वीकारणार आहेत अशी माहिती एकता रॅली आयोजन समितीचे मुख्य आयोजक समाजभूषण राजूजी नन्नावरे व सुदर्शनजी जैन यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीशी बोलताना दिली. मध्ये एकता नांदावी या उद्देशाने स्थापित झालेली एकता रॅली समिती गेले 25 वर्ष जे लक्ष आहे की सर्व समाजामध्ये एकता प्रस्थापित व्हावी याकरता मनेभावे प्रयत्न करीत आहे. आणि 2024मध्ये हे 26वं वर्ष आहे. मागच्या वर्षालाच रजत जयंती महोत्सव साजरा झालेला आहे आणि या माध्यमातून समाजातील सर्व समाजातील अनेक लोकांना इथे अध्यक्ष करून खूप छान संदेश या रॅलीच्या माध्यमातून संयोजक राजभाऊ नन्नावरे आणि त्यांची पूर्ण श्रम घेणारी टीम त्यांनी समाजाला दिलेला आहे. दरवर्षाला अनेक पुरस्कार आपण जाहीर करतो, त्यात जीवनगौरव पुरस्कार हे खूप महत्त्वाचा एक पुरस्कार आहे. त्या पुरस्काराचं आपलं खूप महत्त्व आहे.
या वर्षाला हे पुरस्कार जे आहे ते आनंदवन बाबा आमटेंना पूर्ण जगात लोक ओळखतात. उत्कृष्ट निवारण कार्यामध्ये त्यांचं मोलाचा वाटा आहे. जसं आपल्याकडे तपोवन दाजीसाहेब पटवर्धन, तसं चंद्रपूर साईडला बाबा आमटे आणि त्यांच्या ज्या भार्या होत्या साधनाताई आणि त्यांची मुलंसुद्धा म्हणजे विकासदादा, प्रकाशदादा या लोकांनी उत्कृष्ट निवारणाकरता खूप, आणि त्या कार्याची जी भव्यता आहे ती आनंदवनला गेल्यानंतर तर कळत होते की 3000 लोकांचा स्वयंपाक एका ठिकाणी होतो. सर्व प्रकारची जी आपण गावामध्ये जी कामं बघतो, सुतारकाम असेल, लोहार काम असेल, विणकाम असेल, काष्टशिल्प असेल, असं सर्व लोकांना ज्या ज्या स्किल ज्यांच्याकडे असेल त्यांना ते काम देऊन गेली अनेक वर्ष आनंदवन एक जे आहे ते कुटुंब प्रमाणे, आणि या सर्व कार्यामुळे त्यांना मॅगॅसेसे सारखं पुरस्कार जे आशिया खंडामध्ये त्याला नोबल पुरस्कार असं म्हणतात ते पुरस्कार विकास आमटे यांना मिळाले. बाबा आमटेंनासुद्धा अनेक पुरस्कार मिळालेले होते. आपला हा पुरस्कार ॲक्सेप्ट करून त्यांनीसुद्धा छान निर्णय घेतलेला आहे. तर आपण त्यांनासुद्धा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल आपण धन्यवाद देऊ आणि एकता रॅलीलासुद्धा खूप धन्यवाद देऊ की त्यांनी एक चांगल्या व्यक्तित्वाला या वर्षाला जीवन गौरव पुरस्काराकरता निवडले. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार यावर्षी एकता रॅलीतर्फे बाबा आमटे ज्येष्ठ समाजसेवक यांचे चिरंजीव माननीय डॉक्टर विकासजी आमटे यांना आमच्या एकता रॅलीतर्फे जाहीर करण्यात आलेला आहे. त्यांना निमंत्रण देण्याकरिता 23 तारखेला आम्ही आमच्या टीमतर्फे वरोरा या ठिकाणी जाऊन आलोत आणि आमच्या निमंत्रणाला मान देऊन त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं आहे आणि येत्या 14 एप्रिलला जीवन गौरव पुरस्कार ते संस्थेच्या माध्यमातून स्वीकारणार आहे. थँक्यू. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. मागील 3 महिन्यांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा येथे महिलांचे आंदोलन सुरू आहे. मात्र 3 महिने होत असतानाही चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच KPCL कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलकांना भेटण्याची गरजही वाटली नाही. त्यांच्या समस्याही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. या सर्व बाबींची राज्य महिला आयोगाने दखल घेऊन आंदोलक महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोगाच्या सदस्य ॲडव्होकेट संगीता चव्हाण यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली. प्रमुख या ठिकाणी दत्ताभाऊ या ठिकाणी सोबत आहेत आमच्या. त्यांनी माझ्यासमोर प्रश्न मांडला की ताई, आपण महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या सदस्य आहात आणि उद्धव साहेबांनी आपल्याला महिला आयोगाचं सदस्य केलेलं आहे, परंतु महिलांच्या प्रश्नाकडे या ठिकाणी कुणीही लक्ष घालत नाही. या ठिकाणी कित्येक दिवस या गाव कोणतं आहे, बरांज मोकासा या गाव म्हणजे पाड्यामध्ये कोळशाच्या खाणीचं उत्खनन या ठिकाणी एक कर्नाटकची कंपनी करते, बँगलोरची कंपनी करते, परंतु त्या तिकडे उत्खनन व्हावं आमचं असं काही मत नाही. परंतु ह्या पाड्याचं पुनर्वसन केलं जावं ही प्रथम मागणी या नागरिकांची आहे.
आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की ताई आपण महिला एक सदस्य म्हणून त्या महिलांना भेटलं पाहिजे, म्हणून मी माझ्या आदिवासी पाड्यातील महिलांना या ठिकाणी भेटायला आले. तेव्हा आदिवासी पाड्यातली महिलांनी मला दाखवलं की ताई तुम्ही इथं आलात, प्रथम मी तुमचे आभार व्यक्त करतो, कारण की आमच्याकडे जिल्हाधिकारी सुद्धा या ठिकाणी आमच्या आंदोलनाला भेट देऊन गेले नाही. या ठिकाणी पालकमंत्री सुद्धा येऊन या ठिकाणी पालकमंत्र्यांनी भेट घेतली नाही. या ठिकाणी कोणताही मंत्री कोणताही लोकप्रतिनिधी आमच्याकडे भेटीला आला नाही, कारण की आमच्यावर जे अन्याय अत्याचार या कंपनीच्या माध्यमातून हे सरकार करतंय हे अतिशय जीव घेणं या ठिकाणी आहे असं त्या बोलत होत्या. आणि मला त्यांनी दाखवलं की ताई एक मिनिट, हे जे घर आहे हे आदिवासी पाड्यातल्या महिलाच आहे आणि त्या कोळशाच्या खाणीमध्ये जे उत्खनन केलं जातं तिथे जे ब्लास्टिंग केली जाते त्या ब्लास्टिंगमुळे ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या मोठ्या भेगा ह्यांच्या घराला पडतात. म्हणजे अशा सगळ्याच घराला ह्या भेगा पडलेल्या आहेत. म्हणजे मी स्वतः पाहते, मी शाळेमध्ये गेले जिथे शाळेमध्ये मुलं शिकतात, ज्यांना आपण भारताचं महाराष्ट्राचं भविष्य म्हटलं जातं, त्यांचं भविष्य घडवलं जातं, त्या ठिकाणी जो त्या ब्लास्टिंगमुळे ज्या कोळशाच्या उत्खननामध्ये ब्लास्टिंग होते त्या ब्लास्टिंगमुळे त्या ठिकाणी त्या शाळेला सुद्धा भेगा पडल्यात. कधी ती बिल्डिंग पडेल आणि कधी त्या मुलांच्या जीवावर बेतेल हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. परंतु या गेंड्याच्या कातडी पांघरलेल्या सरकारला त्याची जाणीव नाहीये, कारण की महाराष्ट्राची महिला एक सदस्य असताना सुद्धा मला हे बोलावं लागते, कारण की आम्हाला बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी शिकवलेलं आहे, कारण की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. हे राजकारण करत असताना, हे समाजकारण करत असताना आम्हाला जनता महत्वाची आहे आणि जनता आणि पीडित लोकांच्या पाठीशी आमचा पक्ष आहे आणि मी स्वतः महिला एक सदस्य म्हणून यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जे काही आज चित्र दिसतंय, खऱ्या अर्थानं 2 महिन्याआधी जे आंदोलन सुरू झालं आणि 2 महिन्यापासून आमच्या सगळ्या महिला बसून त्या ठिकाणी आंदोलन करत होत्या बरांच गावच्या, परंतु कोणी न्याय देत नव्हतं, कुठला अधिकारी या ठिकाणी येऊन पाहत नव्हता, ना कुठले लोकप्रतिनिधी. आणि अशा वेळेस रविभाऊ शिंदे जे आमचे शिवसेना विधानसभा प्रमुख आहे त्यांनी हा मुद्दा उचलून धरला की या ठिकाणी महिला आहेत, मी महिलांना आपल्या भगिनी समजतो. आणि मग आमचं जे पथक आहे शिवसेना महिला आघाडीचे पथक, आम्ही इथे भेट दिली, त्यांच्या समस्या सुद्धा यापूर्वी जाणून घेतल्या आणि त्यानुसार या ठिकाणी ज्या वेळेला आमच्या ताई आज जे आपल्याला भेट देत आहे त्या संगीताताई चव्हाण जे ॲडव्होकेट आहेत आणि त्या आमच्या त्या कमिटीत सुद्धा आहेत, राज्य महिला आयोगाच्या कमिटीत आहेत, त्यांना आम्ही हा मुद्दा सांगितलंय की हा मुद्दा उचलणं घेणं गरजेचं आहे. त्यांना निवेदन दिलं, बोलवलं आणि खरं म्हणजे मला फार आनंद झाला की इतर गटाच्या किंवा इतर पक्षाच्या कुणी महिला एवढ्या रात्री येऊन व्हिजिट देत नाही. आमच्या ताईंनी सांगितलं हा तात्काळ महत्वाचा असा मुद्दा आहे आणि या मुद्द्यावरती स्वस्थ बसून जमणार नाही, रात्र झाली तरी चालेल. या गावामध्ये अंधार असेल तर आश्चर्यच वाटलं की कुठेच लाईट नाही, ज्या गावामध्ये वीज निर्मिती ही कोळशापासून होते आणि अशा गावामध्ये लाईट नसावी हा सुद्धा मुद्दा ताईंना आश्चर्याचा वाटला. आणि असे भेगा असलेले घरं आजही कशा अवस्थेत लोक राहत असतील. त्यांनी सांगितलं की या ठिकाणी पावसाळ्यात कशी परिस्थिती असेल, आज रोडची अशी अवस्था आहे, असे अनेक प्रश्न. म्हणजे या गावामध्ये लोकांचा विकास झालेला नाही आणि फार त्यांना वाईट वाटलं, त्यांना तळमळ वाटली की नाही माझं काही झालं तरी चालेल, या गावामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि यासाठी रात्र झाली किती वेळ लागला ही मागणी जर आम्हाला धारेवर धरायला लागली तरी चालेल. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या आहोत आणि आम्ही मात्र मागे थांबणार नाही, स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी त्या आल्यात, आमच्या संपूर्ण पदाधिकारी आल्या. त्यांनी अटीनुसार त्यांना लीज दिली होती, परंतु त्या KPCL कंपनी आणि एमटा कंपनीने त्या शर्ती आणि अटीचा भंग केला आहे. 2006 मध्ये महाराष्ट्र शासनाने लीज दिली, ते सुद्धा त्यांनी शर्ती आणि अटीचा भंग केलेला आहे. कारण शासनाचे परिपत्रक आहे आधी पुनर्वसन व मग धरण व प्रकल्प. मात्र इथे जे कंपनी कर्नाटक एमटा 2009 पासून जे अवैध उत्खनन काम करीत होती आणि त्या कंपनीला सुप्रीम कोर्टाने बॅन लावलेला आहे. असे असताना माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी 2020 मध्ये या KPCL कंपनीला लीज दिलेली आहे, ज्या अर्थी KPCL कंपनीच्या नावाने 1 इंच जागासुद्धा भूसंपादन केलेली नाही किंवा भूसंपादनमध्ये त्यांना जागा दिलेली नसताना सुद्धा आज जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून आणि काही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आज अवैध उत्खनन KPCL कंपनी करीत आहे. इथल्या गावाचे रस्ते उद्ध्वस्त केलेले आहे, सरकारी पांधन रस्ते उद्ध्वस्त केलेले आहे. गावाला जाण्याच्या ज्या पाणी मिळत होतं ते पाणी आणि या खदानीमुळे ते पाणी आटलेले आहे. ब्लास्टिंगमुळे मॅडमने आता बघितलं आहे ते पूर्ण शाळेच्या भेगा पडलेल्या आहे. आता हे आपण जिथं उभे आहे ते आदिवासींच्या महिलांच्या घर आहे, ते घराला सुद्धा भेगा पडलेले आहे. असे पूर्ण 99% लोक म्हणजे या बरांमध्ये असे उद्ध्वस्त झालेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे अण्णाभाऊ साठे मैदानात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भव्य राजकीय निर्धार सभा होणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा प्रभारी डॉक्टर क्रांती सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही सभा यशस्वी करण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर सामंत यांनी केले.
पत्रकार परिषदेत युवा जिल्हा अध्यक्ष मिलिंद सनदी, महासचिव सिद्धार्थ कांबळे, कोषाध्यक्ष प्रकाश कांबळे, महासचिव पुंडलिक कांबळे, जिल्हा महासचिव दयानंद कांबळे उपस्थित होते. डॉक्टर प्रांती सावंत, जिल्हा प्रभारी वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हा. आजची जी पत्रकार परिषद आहे ती ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची 8 मार्च रोजी इचलकरंजी येथे अण्णाभाऊ साठे मैदानावर दुपारी 4 वाजताची जाहीर सभा होणार आहे, जी निर्धार सभा आहे. राजकीय न्याय हक्क निर्धार सभा असं त्या सभेचं नाव आहे. त्या सभेच्या निमित्तानं आजची ही पत्रकार परिषद होत आहे. तर ही जी सभा आहे ती सभा यासाठीच आहे की पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करणं, कारण येणाऱ्या लोकसभा आणि त्याच्या अनुषंगानं आपल्याला त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करणं, त्याचबरोबर जनमानसामध्ये आपल्याला एक संदेश द्यायचा आहे की संविधानावर आधारित जर आपल्याला पुढचं लोकशाही आणि राजकारण पाहिजे असेल तर त्या आधारावर जे पक्ष काम करत आहेत त्या पक्षासाठी तुम्ही जागृत राहणं आणि ते जागरण करण्यासाठीच ही सभा आयोजित केली आहे. आणि या सभेला आपले वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, त्याचबरोबर सर्व राज्य कार्यकारिणीमधले प्रवक्ते आणि उपाध्यक्ष हजर राहणार आहेत. ही सभा मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उत्साहाने कामाला लागलेले आहे आणि सभा लाखोच्या संख्येनं करण्यासाठी सगळेजण सज्ज आहात. कार्यकर्त्यांमध्ये तेवढा उत्साह आलेला आहे आणि ही सभा निश्चितच यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे. आणि तुमच्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करत आहे की ही सभा यशस्वी होण्यासाठी तुम्ही लाखोच्या संख्येनं त्या मैदानावर उपस्थित राहा आणि बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या. केंद्रीय राखीव पोलीस दलातील पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावर 38 वर्ष कर्तव्य पार पाडून परभणी येथील प्रभाकर रामराव सहजराव हे सेवानिवृत्त झालेत. या पार्श्वभूमीवर परभणीकरांच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा अंबिका मंगल कार्यालय रविराज पार्क येथे संपन्न झाला. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, बाळासाहेब सहजराव आदी मान्यवर उपस्थित होते. त्या लिंबाच्या मातीचा एक सुपुत्र देशाच्या आसाम, पंजाब, मणिपूर म्हणजे देशातल्या जवळपास राज्यामध्ये प्रभाकर सहजराव यांनी आपलं कर्तव्य बजावलेलं आहे. या पद्धतीनं कर्तव्य बजावित असताना म्हणजे एखादा पुरुष दिवसभर घरी नाही आला तर त्या बाईला, घरातली बाई 10 फोन करते नवऱ्याला की माझा नवरा घरी आला नाही आणि हे काम करा ते काम करा. पण हे 6-6 महिने सैन्याच्या त्या बॉर्डरवर असणारा माणूस आहे, सीमेवर लढणारा जवान आहे आणि म्हणून मग त्यांच्या पत्नीसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. आपण काही युवकांनी आदर्श घेण्यासारखा सेवापूर्ती म्हणजे काय तर शासनाची यशस्वीरित्या सेवा केल्यानंतर आता त्यांची दुसरी पिढी सुरू होत आहे, ती म्हणजे समाजकार्याची आणि धर्माची सेवा व्हावी या दृष्टिकोनातून त्यांची दुसरी पिढी आजपासून सुरू होत आहे. म्हणून सर्वप्रथम त्यांना त्यांच्या दुसऱ्या पिढीसाठी लक्ष आता शुभेच्छा देतो आणि शासनाच्या 38 वर्ष सेवा या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सेंट्रल रिझर्व्ह फोर्सच्या माध्यमातून करण्याची म्हणजे नॅशनल एरियापासून बॉर्डरवर त्यांनी सेवा केलेली आहे. अशा वेळेस कित्येक वेळेस त्यांनी आपला जीव धोक्यात घालून समाजाची सेवा व्हावी, या देशाची सेवा व्हावी म्हणून सातत्याने त्याचे कष्ट सोसलेले आहेत आणि आज समाजाच्या सेवेसाठी ते पुढे निघालेले आहेत. म्हणून त्यांना मनपूर्वकाच्या शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये युवकांनी सुद्धा त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली पाहिजे. माणूस हा कधी थकत नाही, श्वासाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मरणाच्या माणूस हा काम करू शकतो. त्याचं ज्वलंत उदाहरण कोण असतं? सहजराव साहेब. की कोणी म्हणेल जेव्हा जिंकलो कसा इथे, तेव्हा जगास सांगा लढलो कसा इथे. मी पेटलो असा की वनवास पेटलेला, आकाश फक्त जाणे विजलो कसा इथे. आपले प्रभाकर रावजी यांनी
भारताच्या विविध भागामध्ये काम केलं आहे. CRPFमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. CRPF ही पोलीस, मिलिटरी आणि आपल्या सर्वांचं जीवन सुखद करण्याकरता हे लोक झटत असतात. हे लोक झटत असताना त्यांना विविध प्रकारच्या ज्या ड्युटीज असतात ते करत असताना शिस्त पाळावी लागते आणि ही शिस्त त्यांनी आपल्या अंगी पाळलेली आहे. आणि मला असं वाटते की जेव्हा असे कार्यक्रम होतात, या कार्यक्रमाचं आयोजनाचं काय कारण असू शकते, तर त्यांचा सत्कार तर आहेच, पण त्यांच्याकडून पुढे येणारी पिढी काय शिकेल हे आपल्याला त्यामधून घ्यायचं असते. धूप में बाप और चूल्हे पे माँ जलती है, तब जाके कहीं औलाद पलती है. जय भीम मीडियाच्या बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.